मार्केट पण वेगळं असेल ना जैविकला 3 वर्षानंतर जेव्हा एलपीबी सर्टिफिकेशन होईल त्यानंतर. सर नमस्कार. नमस्कार. तर आज आपण आपल्या तुरीच्या प्लॉटमध्ये आहेत आणि या तुरीसाठी फक्त शेवटच्या 2 फवारण्या हो ह्या आपल्या घेतलेल्या आहेत. बरोबर आहे. बरोबर. आपला परिचय द्या. मी गोविंद नारायण जोशी, सावरगाव राहणार, तालुका जिल्हा लातूर. हां, तर आज तारीख आहे 6 जानेवारी 2025. बरोबर आहे. मामा तुमचं काय नाव? रंगनाथ पंढरी मेकाले. तुम्ही शेत करता. हो. बरोबर आहे. तुम्हाला औषध कोण दिले? इंगळे सरांनी. इंग्लिशचा परिचय द्या. मी श्रीजित इंगळे, राहणार तेर, तालुका जिल्हा तर धाराशिव. तुम्ही ह्या पिकासाठी साहेबांना प्रोडक्ट दिले आहेत. कुठले कुठले प्रोडक्ट दिले सर? पहिल्या फवारणीमध्ये ज्यावेळेस फुल अवस्था होती त्यावेळेस आपण ब्लूम आणि नायट्रोकिनची आणि स्पॅडोलांटी दिलं होतं. आणि दुसऱ्या स्प्रेमध्ये आपण ज्यावेळेस फळ अवस्था होती त्यावेळेस ब्लूम 05234 आणि स्पॅडोलांटी दिलं होतं. आणि सरांनी रेग्युलरचे आपले कीटकनाशक बुरशीनाशक त्यासोबत मिक्स करून मारलं होतं. बर मामा, तुम्ही फवारणी केली? हो. 2 फवारण्या केल्या आपल्या. हो. 2 फवारण्या केल्यामुळे तुरीमध्ये काय फरक आहे? चांगला फरक जाणवतो. जोरात सांगा जरा. चांगला फरक जाणवते. काय चांगला म्हणजे काय? फळ टिकलं, हां गळती झाली नाही. हां, म्हणजे फुल गळ झाली नाही. हो. शेंगाची लागड आज चांगली आहे. हो. जरा खाली बस सगळी. आळी होती ती आळी कमी झाली. हां. आळी सुरुवात झाली होती लागायला. बर. ती आळीचा प्रादुर्भाव कमी झाला. हां, कुठेही जर बघितलं आपण, कुठेही आहे ना, कुठेही जर बघितलं लागण चांगली आहे. लागण लय भारी आहे. आणि सरसकट सारखी लागण आहे. सारखी लागण आहे. हां. बरं आता आपण काय करा, 2 इथल्या शेंगा तोडून घ्या वाळलेल्या आणि त्याला बारीक करा. क्वालिटी कशा दाखवा आम्हाला. हां, ठीक आहे ठीक आहे, चल चल. हे बघा, तर क्वालिटी कशी आहे तुम्ही सांगा. क्वालिटी उत्कृष्ट आहे. बी पांढरे शुभ्र आहे. हम्म. आणि जैविक खत वापरल्यामुळे, जैविक फवारणी केल्यामुळं खाण्याला उत्तम प्रतीचं आहे. उत्तम प्रतीचं आहे. बर, आता उत्पादन ते आपलं वाढणारच आहे. हो. बरोबर आहे. इतरी तुरी असतील गावात, होय. त्या तुरीमध्ये आणि आपल्या तुरीमध्ये काय फरक आहे? फरक आहे. काय फरक आहे? फळ चांगलं आहे, हां, लागण चांगली आहे. बर. मग इतर शेतकऱ्यांनी काकाजी हो, आपल्या ग्रीन पॅन्टचे प्रोडक्ट वापरायला चांगलं आहे का नाही? एकदम चांगलं आहे. आम्ही तर शिफारस करतोच आहेत. पण जाणारा येणारा प्रत्येक शेतकरी म्हणतोय की आमच्यासाठी तुमच्याकडची तूर पुढच्या वर्षीसाठी बियाणं म्हणून आम्हाला द्यायला ठेवा. बरं, म्हणजे इतकी क्वालिटी आपली चांगली आहे. इतकी क्वालिटी चांगली. हां, तुम्ही समाधानी आहेत? आम्ही पूर्ण समाधानी आहोत. बरं. तर आता आपला ह्या तुरीला तुम्ही वापरलं, ह्या तुरीला वापरल्यामुळं आज आपला ऊस किती आहे? ऊस 2 एकर आहे. 2 एकर. आणि खोडवा? खोडवा 2 एकर आहे. मग आता हे तुरीचा रिझल्ट बघून तुम्हाला असं वाटतं का त्या ऊसाला वापरावं? नक्कीच. नक्की वापरावं वाटते. नक्की. मामा काय वाटतंय? तुम्ही शेती करता, तुम्हाला काय वाटते, वापरावं वाटतंय का? वापर वाटते. हां, तर धन्यवाद. आपण आपल्या शेतामध्ये प्रोडक्ट वापरायला सुरुवात केलात आणि थोडं रासायनिक कमी करून थोडं आपण जैविक ह्या ठिकाणी वापरलात. बरोबर आहे. धन्यवाद.